फ्री कन्सेंट, मोकळीक. फ्री कन्सेंट म्हणजे मोकळीक. मतदारांना मतदान करण्याची मोकळीक नाही. भारतासारख्या जगात मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये जी पक्षीय निवडणूक पद्धत आहे तिच्यामुळे मतदार हा अडचणीत आलेला आहे. मतदारांना स्वतःच्या मताने मतदान करण्याची मोकळीक राहिलेली नाही. त्यामुळे लोकशाहीचा ऱ्हास होत चालला आहे. या मुद्द्यावरच सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेब यांनी आज महाराष्ट्रामध्ये धाव घेतली आहे आणि पुणे येथे त्याची मीटिंग ठेवली आहे. स्वागत समारंभ ठेवला आहे, स्वागत कार्यक्रम ठेवला आहे. पक्षीय राजकारण याच्यामुळे हा मतदार अंडर प्रेशर गेला आहे. पक्षीय नेते येणकेन प्रकाराने मतदारावर दबाव आणतात, मतदारांना आमिष दाखवतात आणि अशा प्रकारे त्यांचं मत हिरावून घेतात, हिसकून घेतात, मताची चोरी करतात आणि त्यांचं पोळी बांधून घेतात. यामुळे लोकशाहीचा ऱ्हास होत चालला आहे. हे थांबवायचं असेल तर मतदारांनाच पुढे व्हावं लागेल. आत्ताच्या युगामध्ये मतदार हा क्वालिफाईड आहे, इंटेलिजंट आहे, पॉलिटिकल एक्सपर्ट आहे, थॉटफुल आहे. अशा मतदारांनाच ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि मतदारांना ही जबाबदारी घेण्यासाठी एकत्र करण्याचं काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे. आता पुणे येथील इव्हेंट्सला आम्ही सन्माननीय खासदार अमोल कोल्हे साहेब, सन्माननीय नाना पाटेकर साहेब आणि ब्रिगेडियर सावंत साहेब यांना विशेष निमंत्रण पाठवलेलं आहे. तसंच विरोधी पक्ष नेत्यांनाही निमंत्रण पाठवलं आहे. यावर चर्चासत्र होणार आहे की ही खरंच लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला जनलोकतंत्राची आवश्यकता आहे. जनलोकतंत्र म्हणजे जनतेने चालवलेलं राज्य, म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना नेमण्याचे अधिकार डायरेक्ट मतदाराला देण्यात येणार आहेत. तरच लोकशाही ही प्रबळ होणार आहे, जगात प्रबळ होणार आहे. म्हणून लोकशाही हे दिशा देणारी, भारत हा दिशा देणारी एक देश ठरणार आहे. तरच देश महाशक्ती होऊ शकतो. ही कन्सेप्ट आहे, ही संकल्पना आहे. याच कन्सेप्टला बहुतेक सुशिक्षित नागरिकांचा, इमानदार नागरिकांचा पाठिंबा आहे आणि त्यांची जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टचं एकत्रीकरण करण्याचं काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे. सैनिक समाज पार्टीने जी इव्हेंट्स ठेवली आहे पुणे येथे, त्या इव्हेंट्सला अनेक विचारवंत, थॉटफुल लोक येणार आहेत. त्यामुळे ही चर्चा जी होणार आहे ही अतिशय महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि या चर्चेचा, या इव्हेंटचा इतिहासात नोंद होणार आहे. कारण इतिहासात नोंद होणारी घटना जी आहे ती परिवर्तन आणू शकते. परिवर्तनाची लाट आहे. ही पद्धत बदलायची आहे, निवडणूक पद्धत बदलायची आहे आणि मतदारांच्या हातात मतदानाचा अधिकार हा फ्री मोकळीक देऊन द्यायचा आहे आणि तो मतदानाचा अधिकार मतदारांनी स्वतःहून घ्यायचा आहे आणि त्याचा अंमल करायचा आहे. ही संकल्पना आजपासून महाराष्ट्रामध्ये रुजवण्यात येणार आहे आणि सर्व मतदारांनी, सुशिक्षित मतदारांनी, सुशिक्षित नागरिकांनी या इव्हेंटचा फायदा घ्यावा, उपभोग घ्यावा आणि नक्की चर्चासत्रात भाग घ्यावा ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.